विजयवाडी येथील सशस्त्र दरोडा, 12 लाखाच्या सोन्यासह 3 आरोपींना अटक. अकलूज पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी. अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विजयवाडा तालुका माळशिरस येथे मे 2026 महिन्यात घडलेल्या अत्यंत धाडसी आणि सशस्त्र दरोड्याचा छडा लावण्यात अकलूज पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मोठं यश आलं आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत 2 मुख्य दरोडेखोरांसह चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या एका सोनारालाही अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चालू बाजारभावाप्रमाणे तब्बल 12,46,546 रुपये किमतीचे 84.76 ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत करण्यात आलं आहे. या गुन्ह्याच्या सखोल तपासादरम्यान महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आणखी 4 सराईत दरोडेखोरांची नावे निष्पन्न झाली असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. 17 मे 2024 रोजी मध्यरात्री 1 ते 2 वाजण्याच्या सुमारास विजयवाडी तालुका माळशिरस येथील रहिवासी फिर्यादी प्रदीपसिंह शंकरराव कदम वय 68 वर्ष यांच्या घरात 4 शस्त्रधारी दरोडेखोरांनी प्रवेश केला. दरोडेखोरांनी फिर्यादीच्या छातीला गोलल लावून त्यांना, त्यांच्या पत्नी व सासू यांना मारहाण करण्याची भीती दाखवली. त्यानंतर आरोपींनी महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, देवघरातील व कपाटातील रोख रक्कम असा मुद्देमाल जबरदस्तीनं चोरून नेला होता. या प्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात BNS कलम 309(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम करीत होते. स्थानिक मोर्चाच्या मदतीनं रेकी, वृद्ध दाम्पत्याला केलं लक्ष्य. दरोडेखोरांनी स्थानिक गुन्हेगाराच्या मदतीनं विजयवाडा येथील या घराची पूर्ण रेकी केली होती. घरात केवळ वृद्ध दाम्पत्य आणि त्यांचे वयोवृद्ध सासू राहतात, जे मध्यरात्रीच्या वेळी कोणताही मोठा प्रतिकार करू शकणार नाहीत, याची पक्की खात्री स्थानिक आरोपीने टोळीला दिली होती. हा दरोडा पूर्णपणे यशस्वी होईल असा अचूक अंदाज बांधूनच अतिशय नियोजनबद्ध रीतीने हा गुन्हा करण्यात आला होता, हे पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. पोलिसांचा तपास आणि अचूक कारवाई. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग अकलूज संतोष वाळके, पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. तपास पथकानं विजयवाडी गावच्या आसपासचे सर्व CCTV फुटेज, मोबाईल टॉवर, डंप डेटाचं विश्लेषण आणि रेकॉर्डवरील संशयित दरोडेखोरांच्या हालचालींची तांत्रिक पडताळणी केली. या सायबर व तांत्रिक विश्लेषणातून पोलिसांनी अत्यंत कौशल्यानं दरोडेखोरांचा मार्ग काढला. पोलिसांचे वेषांतर करून हॉटेलमध्ये वेटर बनून दरोडेखोराला बेड्या. सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी दरोडा टाकल्यापासून गायब होता. पोलीस आपल्या पाठीवर असण्याची चाहूल लागल्यामुळं तो अत्यंत सावधगिरी बाळगत पोलिसांना सतत गुंगारा देत होता. दरम्यान हा आरोपी धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील एका हॉटेलमध्ये येणार असल्याची खात्रीशीर माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांनी तात्काळ तेथे पोहोचून सापळा रचला आणि हॉटेलमध्ये थेट वेटरचं वेषांतर करून थांबले. आरोपी हॉटेलमध्ये येताच वेटरच्या वेशातील पोलिसांनी झडप घालून अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेतलं. पुरावा नष्ट करण्यासाठी सोन्याचे दागिने वितळवून बनवले शिक्के. अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता आरोपी यांनी त्यांचे साथीदारांच्या मदतीनं दरोडा टाकून लुटलेले सोने धाराशिव जिल्ह्यातील त्यांचा एक साथीदार असलेला सोनार याच्या मार्फत विकल्याची कबुली दिली. तपास पथकानं तात्काळ धाराशिव येथे जाऊन सोनाराला अटक केली. या सोनारानं गुन्ह्याचा कोणताही पुरावा शिल्लक राहू नये म्हणून ते दागिने तात्काळ वितळवले आणि त्याचे सोन्याचे शिक्के तयार करून पुढे दुसरे सोनाराला विकले होते. पोलिसांनी त्याच्याकडून वितळवलेले 84.76 ग्रॅम सोने जप्त केले असून त्याची चालू बाजार भावाप्रमाणे किंमत 12,47,546 रुपये आहे. या गुन्ह्यात आशिष बाप्पा काळे राहणार डिकसळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव, प्रकाश कैलास भगवे राहणार विजयवाडी तालुका माळशिरस, निलेश महादेव चव्हाण राहणार कळंब जिल्हा धाराशिव गुन्ह्यातील साथीदार सोनार या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याच्या तपासात टोळीतील आणखी 4 मुख्य आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. हे 4ही आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर फरार आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. सदरची कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सपोणे
विक्रम साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुहास क्षीरसागर, विक्रम घाडगे, शिवकुमार मदभावी, विनोद साठे, दत्ता खरात, सोमनाथ माने, पंडित गवळे, तुकाराम माने देशमुख आणि सायबर शाखेचे प्रवीण मेटकरी यांच्या पथकानं यशस्वीपणे कामगिरी बजावली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम करीत आहेत. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडागळे. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.